नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमस्कार. वेगवेगळ्या रुद्राक्षांच्या प्रकार, त्यांच्या मुखावरून होणारे प्रकार याचा विचार आपण काल करत होतो. पहिल्या 7 मुखीपर्यंत, एकमुखी ते 7 मुखी रुद्राक्षांची वैशिष्ट्य, त्यांची देवता आणि त्यांचे परिणाम याचा विचार आपण केलेला आहे. एकमुखी रुद्राक्ष म्हणजे साक्षात शिव आहे. 2 मुखी रुद्राक्ष म्हणजे देवदेवेश्वर आहे. 3 मुखी रुद्राक्ष म्हणजे फलदायी आहे, ते फलदायी साधन आहे फलदायी होण्याचं. 4 मुखी रुद्राक्ष ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे. 5 मुखी रुद्राक्ष कालाग्नीचं प्रतीक आहे. 6 मुखी रुद्राक्ष कार्तिकेय रूप आहे. तर 7 मुखी रुद्राक्ष हे अनंग रूप आहे, ते ऐश्वर्यशाली बनवतं. आणि हे सगळं बनवायचं असेल तर आपल्याला साधनेच्या वाटेवर चालायला हवं, त्या दिशेने मार्गक्रमण करायला हवं. इथपर्यंत आपण काल विचार केला होता. आज जरासं थोडं पुढे जाऊया. रुद्राक्षांच्या पुढच्या 7 प्रकारांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि हे करताना ते कसे धारण करावेत, म्हणजे कुठे धारण करताना काय करावं आणि कोणतं रुद्राक्ष धारण करतोय त्यावेळी काय करावं, हे 2 वेगवेगळे विषय आहेत बरं का. आता आधी आपण पुढची उरलेली प्रकार बघू आणि मग धारण करण्याची प्रक्रिया बघूया. आपण हे 7 मुखी रुद्राक्षापर्यंत आपण काल बघितलं होतं. तर आता 8 मुखी रुद्राक्ष काय आहेत, तर ते अष्टमूर्ती भैरवाचं प्रतीक आहेत. 8 मुखी रुद्राक्ष हे अष्टमूर्ती भैरवाचं प्रतीक आहे. ते पूर्ण स्वरूपातलं आहे, पूर्ण पूज्य आहे. हे 8 मुखी रुद्राक्ष आहे. 9 मुखाचे रुद्राक्ष हे कपिल मुनीचं प्रतीक आहे, म्हणजे महेश्वरी दुर्गा त्याची देवता आहे. कपिल मुनींचं प्रतीक आहे आणि महेश्वरी दुर्गा त्याचं प्रतीक आहे. 10 मुखी रुद्राक्षामध्ये विष्णुरूप आहे. ते तुमच्या सर्व कामांची पूर्तता करणारं आहे, सर्व कामनांची पूर्तता करणार आहे. तुमच्या मनात ज्या सगळ्या कामना असतात त्याची पूर्तता करणार आहे. विष्णुरूप, विष्णू मुळातच पृथ्वीला, या सृष्टीला संचलित करणारी देवता आहे. आणि त्यामुळं ते संचलन करताना या पृथ्वीतलावरती सर्वच माणसांचं अभिष्टचिंतन करण्याची, त्यांच्या सगळ्या कामना पूर्ण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूच्या वरती येते. म्हणून 10 मुखी रुद्राक्ष हे भगवान विष्णूचं प्रतीक आहे आणि ते कामनांची पूर्ती करणार आहे. 11 मुखी रुद्राक्ष रुद्र रूप आहे, ते विजय मिळवून देणार आहे. तुमच्याकडं पुन्हा तोच मुद्दा येतो, लक्षात ठेवा. 11 मुखी रुद्राक्ष हे रुद्राचं रूप आहे आणि ते विजय मिळवून देणार आहे. विजय मिळवून द्यायचा असेल तर मोहीम, कार्य सुरू करायला पाहिजे. म्हणजे उगाच 11 मुखी रुद्राक्ष गळ्यात घातलाय आणि मला विजयच मिळणार, देरे हरी खाटल्यावरी असं नाही होत. तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर मोहिमेवर जावं लागेल, कामाला सुरुवात करावं लागेल. आणि जर तुमच्या गळ्यात किंवा तुमच्या जवळ ते 11 मुखी रुद्राक्ष असेल तर ते रुद्राचं रूप तुम्हाला विजयी होण्यासाठी साह्यभूत ठरेल. एखाद्या अंध अपंग माणसाला त्याची काठी, एखाद्या लंगड्या माणसाला त्याची काठी चालवू शकते, बरोबर आहे. चालवू शकते म्हणजे काठी घेतली चालता आलं असं नाही होत ना. त्याला त्याच्या मनातली चालण्याची इच्छा जागी करावी लागेल. जो बसून आहे पाय नाहीत म्हणून, त्याला उठण्याची उमेद जागी करावी लागेल आणि काठी घेऊन चालण्याचा प्रयत्न करावा लागेल. काठी मदतनीस ठरते. काठी घेतली की चालता येतं, पण चालायला सुरुवात केली पाहिजे. तसं रुद्राचं रूप असलेलं हे रुद्राक्ष, 11 मुखी रुद्राक्ष तुम्हाला चालण्यासाठी, विजयी मिळवण्यासाठी मदत करणार आहे. पण विजय मिळवण्यासाठी ज्या मार्गावरती जायला हवं, ज्या पथावरती जायला हवं, ते तुम्हाला प्रवास तो करावाच लागणार आहे. नुसतं जवळ ठेवलं म्हणजे होतं असं नाही.
हे कायम लक्षात ठेवा. आपल्याकडे रत्न, हिरे, माणिक, मोती, पाचू हे सगळं घालण्याची सवय आपल्याला असते. पंचधातूची अंगठी घातली आहे, मग हातात हिरा घातला आहे, पाचूच घातला आहे, ओपेलच घातला आहे, माणिक घातला आहे, म्हणजे आता माझं चांगलं झालं असं नाही होत. सगळ्या बोटात सगळ्या अंगठ्या घालाल आणि झोपून राहाल तर काय होईल? काहीच नाही होणार. बघा, मी तर अंगठ्या घातल्या होत्या, मग काय उपयोग आहे? काय होईल? काहीच नाही. देवाने तुम्हाला पुत्रवती भव, पुत्रवान भव असा आशीर्वाद दिलाय. आता मला लेकरू होणार, आता मला लेकरू होणार म्हणून आपण जर नुसतेच बसून राहिलो तर, अरे लेकरू होणार म्हटल्यावर पहिल्यांदा लग्न करावं लागतं ना. का होणार? नुसतं होणार, देवाने आशीर्वाद दिलाय असं नसतं होत. देवाचा आशीर्वाद फलद्रूप करण्यासाठी त्या संबंधीच्या कृतीसुद्धा तुम्हाला कराव्या लागतात. रुद्राक्ष धारण करून तुम्हाला त्याच्या प्राप्तीसाठीचे प्रयत्न करावे लागतात. 12मुखी रुद्राक्ष ते 12 आदित्यांचं प्रतीक आहे. 13मुखी रुद्राक्ष विश्वदेवाचं प्रतीक आहे, ते अभिष्ट सगळ्या पूर्ण होतात. तर 14मुखी रुद्राक्ष हे परमशिवाचं प्रतीक आहे. अशी 1 पासून 14 मुखाची वेगवेगळी रुद्राक्ष आहेत आणि प्रत्येक रुद्राक्ष वाया जात नसतं. कोणतं कमी कोणतं जास्त असं नाही, तर त्या प्रत्येकाचं महत्त्व वेगळं आहे. आता या आधीच्या भागामध्ये मी तुम्हाला रुद्राक्ष धारण करतानाचे काही मंत्र सांगितले होते, पाहिलेत तुम्ही. तत्पुरुष मंत्राने रुद्राक्ष गळ्यात घालावं, ईशान मंत्राने ते शिरावर धारण करावं, अघोर मंत्रांनी ते हृदयावर धारण करावं आणि वामदेव मंत्रांनी ते उदरावर धारण करावं. आणि हे मंत्र म्हणत म्हणत तो जो मूल मंत्र आहे नमः शिवायवाला तो मंत्र म्हणावा. आता हे सांगितल्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक मुखी रुद्राक्ष धारण करताना कोणत्या मंत्राने करायचं आहे ते आधी सांगतो. एकमुखी रुद्राक्षासाठी धारण करताना म्हणावयाचा मंत्र ओम रीम नमः. 2मुखी रुद्राक्ष मंत्रासाठी ओम नमः. 3मुखीसाठी क्लीम नमः. 4मुखीसाठी ओम रीम नमः. 5मुखीसाठी ओम रीम नमः. 6मुखीसाठीही ओम रीम नमः. पुढे ओम हुम नमः, ओम हुम नमः. 9मुखीसाठी ओम रीम हुम नमः. 10मुखीसाठी ओम रीम नमः. 11मुखीसाठी ओम रीम हुम नमः. 12मुखीसाठी ओम क्रौम क्षौम रौम नमः. 13मुखीसाठी ओम रीम नमः आणि 14मुखीसाठी ओम नमः. आता या सगळ्या मंत्रांच्या मध्ये वेगळा मंत्र का बरं आहे? तर मी तुम्हाला सांगितलंय की इथं धारण करताना हा मंत्र म्हणावा, इथं धारण करताना हा मंत्र म्हणावा. एक फरक आहे. रुद्राक्ष कुठे धारण करायचं आहे याचा वेगळा मंत्र आहे आणि कोणतं धारण करायचं याचा वेगळा मंत्र आहे. तुम्हाला शिरावर, गळ्यात, छातीवर, वक्षावर, पोटावर ते धारण करायचं असेल तर वेगळी मंत्र म्हणायची आहेत आणि त्यातल्या त्यात या रुद्राक्षांच्या मुखाच्या प्रकारावरून जे आहे ना त्यासाठी वेगळी मंत्र आहेत. म्हणून हे दोन्ही मंत्रांचा वापर आपण करू शकतो. शिवाय मूलमंत्र आहेच नमः शिवाय. आपण या 2 मंत्रांचा विचार, 3 मंत्रांचा विचार केल्यानंतर काय येतं हाती? एकच आहे. कृती करताना देवाचं नाव, देवाची भक्ती आपल्या मनात असली पाहिजे, त्याशिवाय नाही होत. रुद्राक्ष घाला की अजून काय घालायचंय ते घाला, पण ते करताना देव तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. हे ज्याच्या लक्षात आहे ना त्याला याचा फायदा होतो. आणि या रुद्राक्षाच्या वेगवेगळ्या मंत्रांनी आपण जेव्हा रुद्राक्ष धारण करतो तेव्हा काय होतं, काय करावं, नुसतं काय होतं नाही. रुद्राक्ष घालून उपयोग नाही. निद्रा आणि आळस त्यागावा, झोपेतून उठावं. मी तुम्हाला म्हटलं ना की
देवाने आशीर्वाद दिलाय, पण प्राप्ती कृती करावी लागेल. निद्रा आणि आळस टाळावा, आणि निद्रा आळस टाळून या रुद्राक्षाला धारण करून तुम्ही तुमच्या कामाला लागलात की मग तुम्हाला कृत्रिम अभिचारापासून मुक्ती मिळते. यशामध्ये बाधा येत नाही, मनोबल कायम राहतं, मनाची शक्ती अबाधित राहते आणि शिव तुम्हाला सदैव आशीर्वाद देत राहतात. नमस्कार.